गॅस संपला, गॅसची टाकी संपली, टेन्शनच नाही अजिबात. आपली मस्त चूल पेटवायची आणि दणकेबाज स्वयंपाक चालू करायचा. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मी प्रीती. तर चला आज आपण तुम्हाला तर माहितीच आहे मी गावाला आलेली आहे आणि आज मी आलेली आहे माझ्या माहेरी. तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. भाजली का तुम्ही? कढीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आणि ते पण स्पेशल चुलीवरची आहे ना. तर चुलीवरच्या जेवणासाठी ना मी खरं सांगते खूप आतुर झालेली असते. मी जेव्हा कधी गावाला येते ना तेव्हा मला भाकरसुद्धा ही चुलीवरचीच लागते. माझ्याकडे आमच्या काकीन त्या पाहतायत आणि हसतायत. तर सिरियसली मला चुलीवरचं जेवण खूप आवडतं. तर आज मी तुम्हाला आमच्या स्पेशल मासवडीचं रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर बघूयात. काय करताय वहिनी? काय करताय? कांदे भाजायला टाकते ना, आपल्या रशी करायची ना मासवड्यांना. अच्छा, मासवड्यांना रशी करायची. हे असे घ्यायचे. आता मी यांना थोडंसं ठेचून घेते, मस्त भाजते. तर आपल्या वहिनीची स्पेशल वहिनीच्या हातची मासवडी आपण बघणार आहोत आज. तर त्याने ते कांदे आता चुलीमध्ये टाकणार आहे मस्त काळी रशी बनवण्यासाठी, है ना वहिनी? आता याच्यानंतर काय करणार मग? आता मसाला काढून घ्यायचा. अच्छा, रशीचा. तुमच्या माहितीसाठी सांगते, आमची वहिनी म्हणजे एकदम सुगरण आहे, सुगरण. तर त्यांच्या हातचे मी सुद्धा माझं जेव्हा लग्न जमलं तर बऱ्याचशा भाज्या मी त्यांच्याच हातून शिकलेले आहेत काही. म्हणजे मी त्यांच्यासारखी सुगरण तर नाही आहे, पण खरंच आमच्या वहिनी खूप सुगरण आहे. तर त्यांच्या मागे पुढे नाही, मी त्यांच्या तोंडावरच सांगते खूप सुगरण आहेत त्या. आणि इथे आता मसाला वगैरे काढायचं काम चालू केलेलं आहे. भाजून घेतलं ना खोबरं? तर इथे खोबरं भाजून घेतलेले, शेंगदाणे भाजून घेतले. नंतर अजून काय काय हो, हे शेंगदाणे वाटून घ्यायचे भाजून झाल्यानंतर. नंतर खोबऱ्याचा कूट आहे. नंतर हावरी आहे, हावरीचा कूट केलेला आहे. इथं वरतून काय टाकले? खसखस आहे ना? हां, वरतून खसखस टाकलेली आहे. या सगळ्याचं मिश्रण केलं आहे. आता वाटतंय अजून. जराशी मोठी झाली, थोडीशी जाडसर. अच्छा, थोडीशी जाडसर झालेली, इथं थोडीशी बारीक करायची असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे सगळ्या असं वाटून घ्यायच्या. तर ही मासवडी अजूनही मला येत नाही बनवता. ही मासवडी मला माझ्या माहेरी आल्यानंतरच खायला भेटते. हां, चला तर आता लसूण सोलून लसूण आणि अद्रकची पेस्ट करायची. है ना वहिनी? बरोबर ना? पेस्ट करायची. आणि इकडे जो गॅस दिसतोय ना तो सुद्धा इकडे गोबर गॅस आहे यांचा. टाकीचं टेन्शन अजिबात नाही. ही स्पेशल रूम ही यांनी त्याच्यासाठीच काढलेली आहे. इथे गोबर गॅस आहे, बाहेर चूल आहे. यांचं मेन किचन हे वेगळीकडे आहे. हे फक्त काय म्हणतात त्याला, चुलीवरचं जेवण असेल किंवा जास्त म्हणजे रोजचं जेवण जे असेल ना त्याच्यासाठी त्यांनी वेगळी रूम काढलेली आहे. मेन किचन आहे दुसरीकडे आहे. तर त्यांना म्हणजे गॅस संपला, गॅसची टाकी संपली याचा कधीच लोड येत नाही. तर अशा प्रकारे आपण कंटिन्यू करूयात रेसिपी. भिजली हो वहिनी. सर पण पुढं करू का? जाळ गेलाय बरं भिजला. तर अशा प्रकारे आपले अर्धे कांदे झालेले आहेत भाजून. ही तार खाली येऊ का? उलटे करते पण ते उलटे नाही होते. अरे सर पण संपलाय त्यातला. तर अशा प्रकारे मक्काच्या बिट्ट्यांचा सुद्धा असा प्रकारे आम्ही वापर करत असतो. सरपणच पाहिजे असं काही नाही आहे, सरपणही लागतं आणि ह्या गोष्टी लागतात. तर अशी आहे गावाकडची शेतकऱ्यांची लाईफ. जितकी खडतर आहे तितकी मस्त पण आहे, पण मस्तपेक्षा जास्त खडतर आहे. कारण की शहरातल्या बायकांना तुम्ही हे सगळ्या गोष्टी करायला सांगा, नाही करू शकत. त्यांना गॅस लागतो, गॅस सिलेंडर लागतो. 2 दिवस गॅस जर संपला तर जेवण बंद पडतं. आणि ह्या आमच्या वहिनी आहेत. तर अशा प्रकारे त्या काबाड कष्ट करतात स्वयंपाकासाठी पण आणि शेतीमध्ये पण. वहिनी काय म्हणायचं आहे का? काहीच नाही म्हणायचं आहे वहिनीला. हे आपलं काळी रशीसाठी ना, ही काळ्या रशीसाठी काय काय घेतलेले आपण? हे बाजरी भाजून घेतली.
ते तांदूळ त्याची लाईल करून घेतली. काय केली? लाही करून घेतली. हां, इकडे खोबरं भाजून घेतलं. लाल मिरची, अद्रक, लसूण, भाजलेला कांदा. आता मस्त आपण त्याची वाटण करायचं. त्याच्या आधी सगळं परतावं लागतं ना. आणि इकडे मस्त कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे. आता हा कशासाठी? लसूण आपल्याला हे वड्यांचं वाटण केलंय ना, तर त्याच्यासाठी याच्यात मिक्स करायचं ते पेस्ट करून. काय करताय? कांदा तुम्ही तो भाजलाय आता, त्याला तेलामध्ये थोडा तडका देऊन देतो. अच्छा, तर आपल्या गोबर गॅसवर मस्त तडका करायचं काम चाललेलं आहे. आणि हे सगळं आहे ना साहित्य, हे काळ्या रशीसाठी आहे. काळी रशी बनणार आहे याची मासवडी सोबत खाण्यासाठी. आणि जे इकडे जे आहे ना, हे मासवडीचं साहित्य आहे. तर याच्यामध्ये आपलं काही कन्फ्युजन नाही आहे. इकडे काळी रशीचं साहित्य आणि इकडं मासवडीचं साहित्य. सगळं आपण वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये, बारीक पेस्ट बनवायची. वाटून झाल्यानंतर मग तेलामध्ये छानपैकी परतून वगैरे घ्यायचं. आणि जसं पाहिजे तसं आपल्याला पाण्याच्या आपल्या अंदाजाने पाणी वगैरे टाकायचं. तर आपली इकडं मासवडीची रशी तयार होणार आहे काळी. आणि त्याच्यानंतर मग आपण मासवड्या तयार करायला घेणार. बरोबर ना? हो. तसं थोडंसं आहे माहिती, पण कधी बनवली नाही आहे. आपल्याला काही बनवायची गरज नाही आपल्या वहिनी असल्यानंतर. डायरेक्ट मासवडी जी आहे ती खायची मजा येते. बनवून खाण्यात नाही आहे. आता शिकून घ्यायचं, हां, पुढल्या वेळेस मला करून घालायचं. नका हो असं करू. असंच नाही, मला शिकायचंच नाही त्याच्यासाठी. तर वहिनीने रशीचं सामान सगळं काढलं होतं वाटून वगैरे. आता काकी इकडं रशी बनवायला घेत आहे, गरम मसाले वगैरे टाकून. तर ह्या आमच्या काकी आहेत. आता ती त्यांची शेतातली वगैरे सगळे कामं आवरून वहिनी काकी आता रशी बनवायला घेणार, वहिनी मासवड्या बनवायला घेणार आणि मम्मी भाकरी करायला घेणार. असंच आहे ना काकी? नाही, भाकरी कदाचित तर वहिनीच बनवू शकतात किंवा काकी बनवू शकतात, माहीत नाही. बट त्यांची कामं अशी वाटून असतात. एकीकडे काळी रशी तयार झालेली आहे. तर इथे ना खूप लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये एवढी क्लिअर कट नाही दिसत आहे ॲक्च्युली. का बरं? कांदा कशासाठी हो आता? आपल्याला जे मासवड्याचे बॅटर बनवायचे त्या मसाल्यामध्ये टाकायचं. अच्छा, वड्यांसाठी. अच्छा, वड्यांसाठी कांदा इथं तयार होतोय. आणि वहिनी इथे काय करताय? हे आपल्याला आहे ना वड्या करायच्या, त्याच्या बेसनसाठी आपल्याला ते मिरची वाटून. अच्छा, हो. तर असा लसूण ठेचून घेताय काकी, कारण की दाता खाली आल्यानंतर तो छान लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरंच छान लागतो, म्हणून हा असा पद्धतीने ते ठेचून घेतात ते. तर इथं मासवड्या चांगलं वळायचं काम चाललेलं. वहिनी कसं प्रोसेस केली तुम्ही? ॲक्च्युली मी थोडीशी मुलींमध्ये थोडीशी बिझी होते, त्याच्यामुळे इकडे काही गोष्टी तयार झालेल्या आहेत. तर कसं केलं वहिनी तुम्ही हे? आता बेसन करून घेतलं आपण पहिलं. बेसन कसं बनवलं तुम्ही? किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे, हे सगळं सांगा. ते मी माप केलं 2 तांब्यांचं, नाही का? हां. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. हां, घट्ट ना? हां. हां. आणि मग जसं जसं ठीक होईल तसं तसं पीठ टाकायचं. अच्छा, आणि हे म्हणजे आपल्या जसं आपण रेग्युलर पिठलं बनवतो तसंच? Regular तसं नाही केलंय, मग उकळीचं पिठलं केलंय. त्यासाठी आपण मिरची वाटून घेतली पहिली. लाल मिरची, एक मिनिट. हां, वहिनी बोला. ओवा, जिरे, लाल मिरची, लसूण टाकून त्याची पेस्ट करून हे थोडं त्याला उकळी घेतली त्या पाण्याला. आणि मग नंतर उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात पीठ सोडलं, म्हणजे त्याला उकळीचं पिठलं म्हणतात. अच्छा, ते उकळत्या पाण्यामध्ये सोडून ते घोटून घ्यायचं ना? घोटून घ्यायचं. आणि मग जसं जसं ठीक होईल, आपल्याला ज्या प्रमाणात ठीक पाहिजे त्या प्रमाणात पर्यंत त्याला आटत राहायचं. मग जोपर्यंत ठीक नाही होत, आपल्याला ज्यापर्यंत म्हणजे आपल्याला घट्ट पाहिजे तोपर्यंत आठीतच राहायचं. मग शेवटची एक वाफ द्यायची आणि उठून घ्यायचं. त्याच्यानंतर मग असं पिठलं घ्यायचं. त्याच्यानंतर ते पाट घेऊन रुमाला. रुमाल घ्यायचा. मग नंतर त्याच्यावर असं ते आपण तयार केलेला मसाला आहे तो त्याच्यात भरायचा. सारण. हां, तर हे सारणामध्ये काय काय टाकलेलं आहे? हात काढ मम्मी. हे सारणामध्ये काय काय कसं केलं तयार? आता मी मगाशी दाखवलेलं ते सगळं वाटलेलं वगैरे नाही का परातीत, तर त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे, कांदा टाकलेला आहे, आणि अजून तेल टाकलं का? कशामध्ये? याच्यामध्ये काय टाकलंय? काहीच नाही ना? तेवढं फक्त मिक्स. मसाले, सुके मसाले टाकले, लसूण, सुके मसाले, कांदा परतवून टाकला, कोथिंबीर टाकली, आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं. अच्छा, सगळं मिक्स करून घेतले ते मसाले आणि सुके मसाल्यांसहित कांदा त्याच्यासह. आणि मग त्याच्यामध्ये हा मसाला म्हणजे सारण ॲड केलं. आणि असा कपडा घेऊन
नंतर या तयार करून घ्यायचं. इकडं काकी एक इकडं, वहिनी एक इकडं बनवायचं काम चाललेलं आहे. आणि हे जे पिठलं आहे ना बनवलेलं बेसन, ते गरम गरम याच्यामध्येच करायचं असतं हो ना? हो, नाही तर ते थंड पडलं का हां, वळत नाही मग. हां, इकडे मम्मी सारण भरते यांच्यामध्ये, हे दोघी वड्या पाडताय. असा शेप देऊन घ्यायचा छान. जोडून तर बाहेर छान ओट्यावर हवेशीर मासवड्या बनवायचं काम चाललंय. आता नाही व्हायचं कोथिंबीर तुम्ही एवढी वापरली त्याला सारणाला सारणाला ना. याला हा, त्याला टाका. याला तर कोथिंबीर लागत. टाकाय मग. याला कोथिंबीर याला जास्त वापर. कोथिंबीर गरज याला राहत नाही. बस लय जाड नाही गोडला. 9 चमचे ना. बस माप कोणती किती करायचं गरम गरम बस बस टाकत आहे. गोट नाही घालू बा. बस 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 बस. तुझी भात किती थोडं रश्यामध्ये टाकलं का हे? हो, टाकायचं नॉर्मल. बसले भरलं. सारण जास्त झालं का मग तेच गार फेकलं का मग खायचं कडच दाबली नाही. तर आमच्यासाठी आज स्पेशल आमच्या वहिनींनी खूप छान मेजवानीचा बेत केलेला आहे. मस्त मासवडी, आणि शक्यतो मासवडी आमच्या वहिनीच बनवतात. तर त्यांनी पूर्ण मासवड्यांचं जेवण बनवून आता भाकरींना लागलेले आहेत. आणि बघा तुम्ही कशा हात गरगर 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 फिरवत मस्त भाकरी चाललेल्या आहेत त्यांच्या. मस्त भाकरी पण तयार झालेल्या आहेत, भात तयार झालेला आहे. अशा प्रकारे आमचं मासवड्यांचं जेवण तयार झालेलं आहे. आणि इथं थोडीशी लाईटीची कमतरता असल्यामुळं ना व्हिडिओ कदाचित खूप ब्लर येऊ शकतो, कारण की रात्र आहे आता. आणि आम्हाला पटपट जेवण करून मला निघायचं आहे माझ्या घरी. हां, तुम्हाला सांगते मी, व्हिडिओ करता करता माझी आईले दौडे. तिला मी 3 रिटेक घेतले, पण तिची बडबड काही थांबा ना. ती म्हणते की तू सांग व्हिडिओमध्ये, माझी आईले दौडे. उद्या पाठीस लावता मी. बसलेले किती गाड्या जातात, एवढे पैसे ते लोक. काय ड्रायव्हर